सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आई वडिलांसोबत धार्मिक ठिकाणी जाल. जोडीदारांसोबत सुरू असलेला ताण आज संपुष्टामध्ये येईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे आज दूर होतील. वरिष्ठांची तुम्हाला गरज भासेल. व्यवसायामध्ये काही दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होतील. मुलांना चांगले काम करताना पाहून तुमच्या मनामध्ये समाधान वाटेल. सामाजिक कार्यामध्ये आज तुम्ही पैसे मनापासून खर्च कराल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी मित्रांकडनं तुम्हाला पैसे मिळतील. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराची कुटुंबासोबत तुम्ही आज ओळख करून द्याल. सासरच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढीमधले अडथळे आज दूर होतील. व्यवसायामध्ये लाभाच्या संधी मिळतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वकच घ्या, कारण भविष्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये कोणतीही जोखीम पत्करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आईला शारीरिक त्रास होऊ शकतो. भावंडांसोबत काही मुद्द्यांवरती तुमची चर्चा होईल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही आज सक्रिय सहभाग घ्याल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदाराचा सल्ला व्यवसायामध्ये तुम्हाला उपयुक्त ठरेल. कुटुंबामध्ये आणि व्यवसायातील ताणतणाव आज संपुष्टामध्ये येईल. तुमच्या शौर्यामध्ये आज वाढ होईल. रिअल इस्टेटमध्ये संबंधित कोणतेही प्रकरण जर कोर्टामध्ये सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. पत्नीसाठी तुम्ही आज काहीतरी खरेदी कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळू शकतो. तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे भविष्याबद्दल तुम्हाला चिंता कमी वाटेल. भावंडांकडनं काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळतील. शुभ कार्यामध्ये तुम्ही आज सहभागी व्हाल. मित्रांना पैसे देताना तुम्हाला हुशारीने काम करावं लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायातील काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कराल आणि व्यस्त जीवनशैलीतनं तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढाल. त्यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल. मुलांकडून तुम्हाला समाधानकारक बातम्या ऐकायला मिळतील. तुमचे काही पैसे खर्च होतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील. तुम्ही काही खास कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटल्यानं लाभाच्या संधी तुम्हाला मिळतील. कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण आणि शुभ कार्यक्रमांवरती चर्चा होईल. सुखसोयींवरती तुम्ही पैसे खर्च कराल. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला संतुलन राखावं लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांचे भविष्य आणि लग्नाशी संबंधित विशेष निर्णय घ्यावे लागतील. जीवनसाथी आणि पालकांच्या सल्ल्याची तुम्हाला आज आवश्यकता भासेल. तुम्ही आज पूर्णपणे तणावमुक्त व्हाल. नोकरीसाठी काम करणाऱ्या लोकांना उत्तम संधी मिळेल. जवळच्या लोकांशी वाद घालणं मात्र तुम्ही आज टाळा, कारण याचं नुकसान तुम्हालाच होणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही एखादी पांढरी वस्तू आज दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागेल, त्यामुळे तुम्हाला चांगला नफा होईल. वडिलांच्या सल्ल्याने व्यवसायामध्ये दीर्घकाळ केलेले काम आज पूर्ण होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळेल. आईशी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं नोकरीमध्ये बढती मिळेल. अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहित लोकांसाठी चांगल्या विवाहाचे प्रस्ताव येतील. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी लाभाच्या मोठ्या संधी तुमच्या आयुष्यामध्ये चालून येतील. तुम्हाला वेळीच संधीचं सोनं मात्र करता यायला हवं. तुमची आज पदोन्नती होऊ शकते. शत्रू तुम्हाला त्रास देतील. जुन्या मित्राला तुम्ही आज भेटाल. कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यामध्ये तुम्ही आज वेळ व्यतीत कराल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या अनेक अडचणी संपुष्टामध्ये येतील. गमावलेले पैसे परत मिळतील. तुमच्या मनामध्ये आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. कठीण समस्यांवरती तुम्ही उपाय शोधाल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.